ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मुरुडगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे। नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर विकास कामामुळे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। या भागाला पूर्वी कचरा डेपोची ओळख होती, आता ती पुसून साईनगर झाली आहे। नगरसेवक गणेश भोसले यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या बरोबर पर्यावरणाच्या विषयाला महत्त्व देऊन वृक्षारोपणाची चळवळ उभी करून वृक्षांचे संवर्धन करण्याचे काम केले आहे। ते प्रत्येक नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन पर्यावरण चळवळ उभी राहण्यासाठी वृक्षारोपण करून हरितनगर करण्यासाठी काम करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। मुरुडगाव रस्त्यावर राज्य ज्योती नगर रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। मातंग समाजाला स्वतंत्र 60% आरक्षण द्यावे व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। राज्यातील सर्व मागासवर्गीय आदिवासी विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गुरुजींच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा कार्यकाळ महिनाभरात संपणार आहे। निवडणुका होणार की मुदतवाढ मिळणार हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शिक्षक नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत। विविध कार्यक्रमात गुरुजींनी मैत्रीपूर्व कार्यक्रम घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। बँकेचा पंचवार्षिक कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपणार आहे, तरी अद्याप या निवडणुकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। अवतार मेहरबाबांची अमरतिथी 31 जानेवारीला मेहराबादला मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। मात्र यंदा कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले आहेत। मेहरबाबांचे समाधी मंदिर उघडण्यात आले असले तरी दाराबाहेरूनच भाविकांना सध्या दर्शन घ्यावे लागत आहे। फुले प्रसाद आणण्यास मनाई आहे, तसेच भक्त निवासही बंद ठेवण्यात आले, त्यामुळे दररोज असणारी भोजन व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे। शासनाचे सर्व नियम पाळून ट्रस्टने दर्शन व्यवस्था केली आहे, अशी माहिती ट्रस्टी डॉक्टर मेहरनाथ कलचुरी यांनी दिली आहे। शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काल सायंकाळी नगरमध्ये स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन विक्रम राठोड यांच्या मातोश्री व परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले। माजी मंत्री अनिल राठोड यांचे ऑगस्ट 2020 मध्ये निधन झाल्यानंतर प्रथमच नगरमध्ये येत नार्वेकर यांनी राठोड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। यासह शहराची खबरबातमध्ये वेळ झाली त्यास थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।